तर आज आहे 8 मार्च. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की मला असं वाटतं की वर्षातून एकदाच का महिला दिन साजरा करावा, रोज करावा मी तर म्हणते. पण त्याच्यासाठी आधी आपण ज्या सगळ्या स्त्रियांचा जो वर्ग आहे, ज्या महिला आहेत, त्यांनी जर प्रत्येक वेळेस प्रत्येक स्त्रीला जर मानाने आदराने प्रत्येकीने बघितलं तर किती काही गोष्टी आपण आप सॉल्व्ह होतात. गरजेचंच नाही आहे की आदर फक्त पुरुषाने स्त्रीचा करावा. करायला तर पाहिजेलच, पुरुषांनी हा आदर करायलाच पाहिजे स्त्रियांचा. पण हे फक्त त्यांच्या पदरात लिमिटेड नसून स्त्रियांच्याही तेवढंच वाट्याला यायला पाहिजे. परंतु काही स्त्री आपल्या समाजात आहे अशा की त्या फक्त आणि फक्त एकमेकींचे पाय खेचण्यात खूप तल्लख आहेत, एकमेकींना नावं ठेवण्यात खूप तल्लख आहेत. मग अशा स्त्रियांचं काय करावं? काही करावं म्हणण्यापेक्षा ह्याच ज्या स्त्रिया असतात त्या व्हॉट्सअपला, इन्स्टाला असे भारी भारी स्टेटस ठेवतात ना की म्हणजे समोरच्या व्यक्तीला, म्हणजे जी अननोन व्यक्ती आहे, तिला असं वाटतं की यार काय स्टेटस ठेवलं यार, असं वाटलं पाहिजे. पण मला असं वाटतं की आता आपण अशा समाजात राहतो जिथे सावित्रीबाई फुले तर सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यांनी जर असा विचार केला असता तर की म्हणजे माझ्या अंगावरती चिखलाचे आणि शेणाचे गोळे फेकले जात आहेत, तर मग मी का इतर स्त्रियांसाठी काम करू ना. त्यांनी जर त्यावेळेस असा विचार केला असता तर आज आपण कुठे असतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या ज्या समाजातल्या काही स्त्रिया आहेत त्यांनी खरंच जर एकमेकींचा आदर केला तर किती किती गोष्टी सॉर्ट आउट होतील. आजही आजही आपण बघतो की म्हणजे हिच्या दिसण्यावरून बोलणं, तिचे कपडे घालण्यावरून बोलणं, म्हणजे बेसिकली आता हे कळत नाही ज्या स्त्रिया आहेत, ज्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली वगैरे असतात ना. आता कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली तर ऑब्व्हियसली आता हे वेगवेगळ्या स्टाईल निघालेत, क्रॉप टॉप वगैरे काय काय आहे ते बरेच निघालेत. असू दे, घालू दे, मी तर म्हणेल सगळ्यांनी घालावं. पण त्या मुलींना नावं ठेवणं कितपत योग्य आहे? म्हणजे जी एक स्त्री आहे ती जर दुसऱ्या स्त्रीला नावं ठेवत असेल तर कसला आलाय हो महिला दिन? कशाला साजरी करताय तो महिला दिन? सर्वात आधी आपण आपली विचारसरणी बदला आणि त्याच्यानंतर महिला दिन साजरी करा. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे माझं. त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर विचार करा ह्या विषयावरती आणि आपले विचार बदलण्यासाठी भाग पाडा की आता हा मला विचार बदलायचा आहे. आणि समोरच्यालाही तेच सांगा की आपण कोणाबद्दल आणि काय बोलतो आणि कशाला तो एक दिवसाचा महिला दिन पाहिजे आपल्याला. रोज आदर करा एकमेकींचा, म्हणजे खूप खूप मोठ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊन जाते.